नाही, मी त्याच्यावर अधिकचं बोलणार नाही. जे स्वतःला महाराष्ट्राचे जिल्ह्याचे नेते समजून घेतात त्यांना उमेदवार मिळणं गेल्यावर काय करतील ते एकाच घरचे 6 नाही 10 पण देतील. शेवटी त्यांना पॅनल उभा करायचे ना. उमेदवार किती आहेत हे महत्वाचं नाही. खरं तर इथल्या लोकल आमदार आणि चिखलीकरांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांच्या गावामधला सरपंच, त्यांचे जिल्हा परिषदेचा मुलगा मुलगी, जिल्हा परिषदेमध्ये त्यांची भाची भाचा, आणि मला असं वाटतं की चिखलीकर किंवा या मतदारसंघामधल्या इथल्या सगळ्या लोकांना या विषयावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. भारतीय जनता पार्टीने एकाच कुटुंबामध्ये उमेदवारी दिलेली नाही. खरं तर मागच्या काळामध्ये 3 नगरसेवक याच कुटुंबामध्ये होते आणि सूर्यवंशी कुटुंब वर्षानुवर्षे लोहा शहरावर आपलं काम करत आहे. आणि त्यामुळं वेगवेगळ्या कुटुंबाची एकमेकाचं नातं जोडलं म्हणजे कुटुंबामधला माणूस होत नाही. आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीने जिंकणारे उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळं आजचं जर लोहा शहराचं चित्र बघितलं, भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता मला उमेदवारी दिली नाही अशा पद्धतीचं कुठलंही वातावरण नाही. त्यामुळं सक्षम उमेदवार आहेत, निवडून येणारे उमेदवार आहेत, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यामुळं अशा पद्धतीचा चुकीचा अपप्रचार करून लोकांचं मत वेगळ्या दिशेला जाईल का हे कैवलवाना प्रयत्न करताय. त्यामुळे आम्हाला निश्चितच खात्री आहे या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता येईल. नगराध्यक्षपदी पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षाच्या प्रमुखांचे स्वागत करतो. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. दुसरीकडे अशी टीका होती की एकाच परिवारातील 6 लोकांना भारतीय जनता पार्टीने यावर काय प्रतिक्रिया? भारतीय जनता पक्षाने याबाबत सर्वे केलेला आहे. याच्यापूर्वी त्या भागातले त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. जवळपास 15-20 वर्ष झालं त्या भागातले ते नगरसेवक राहिलेले आहेत. आणि भारतीय जनता पक्षाने उमेदवारीसाठी त्यांनी पक्षाला उमेदवारी मागितलेली आहे आणि पक्षाने मेरिट करून उमेदवारी दिलेली आहे. नक्कीच ते येणाऱ्या काळात ते नगरसेवक म्हणून लोहा शहराची जनता त्यांना साथ देईल. नाराज झाली भाजपाचे? अजिबात कोणी नाराज नाही, कोणाची मागणी नव्हती तिथे. तुमचे मित्र शरद पवार आता मित्र तुमचे विरोधक आहेत. भाजपासोबत होते, सोबत राहणार होते तुम्ही, मात्र त्या राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदाचे उमेदवार झाले असताना राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदाचे उमेदवार झाले असतील. आम्ही ही भारतीय जनता पक्ष नगराध्यक्षपदी आणि जी लोहा शहरातली निवडणूक आहे विकासाच्या मुद्द्यावर लढू आणि ते त्या संदर्भात लोह्यातील जनता आम्हाला नक्कीच साथ देईल एवढी आम्हाला खात्री आहे. आव्हान वाटतं राष्ट्रवादीचं? मला आव्हान शहरातील जनतेचा आशीर्वाद मला सतत ते 25 वर्षाला मिळत आहे. मी लोहा नगरपालिकेच्या 2005 पासून नगरसेवक पदापासून उपाध्यक्ष पदापासून आज 2018ला भारतीय जनता पक्षातून थेट नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. जवळपास 3800 मतांनी मी लोहा नगरपालिकेचा नगराध्यक्ष झालेला आहे आणि लोह्यातील जनता सूर्यवंशी कुटुंबासोबत आजपर्यंत राहिलेली आहे, भविष्यातही राहणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि 20ला 20 नगरसेवक लोहा शहर निवडून देणार यात काही शंका नाही. लोहा नगरपालिका म्हणजे तुम्ही मागे सत्ता होती, तुम्ही नगरसेवक होता, असे कुठले मुद्दे विकासाचे तुम्ही आता जनतेसमोर घेऊन जाणार? हो, आम्ही जे वचननामा दिला होता, जे संकल्पपत्र दिलं होतं ते आम्ही जवळपास पूर्ण केलेलं आहे. लोहा शहरात पंचवार्षिक कोणती योजना नगरपालिका निवडणूक लागली की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचा विषय निघतो, लिंबोटी धरणाच्या पाणी पुरवठ्याचा विषय निघतो, लोहा नगरपालिकेच्या बिल्डिंगचा विषय निघतो, लोहा नगरपालिकेच्या मूलभूत सुविधेचा विषय निघतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचा विषय निघतो, महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचा विषय निघतो, अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचा विषय निघतो, विविध सभागृहाचा विषय निघतो. हा विषय प्रत्येक पंचवार्षिकला ते नेते त्यांचे माणसं निवडून आणण्यासाठी आजपर्यंत केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाने माझ्या 2018ला विश्वास ठेवून मला नगराध्यक्ष केलं. पार्टी तेवढ्या खंबीर नगराध्यक्षाच्या पाठीमागे राहिली. त्याचे फलित आज लोहा नगरपालिकेच्या शिवाजी चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला. आपण प्रत्यक्षात बघू शकता. नगरपालिकेची बिल्डिंग अद्ययावत झाली. नगरपालिकेच्या बिल्डिंगच्या प्रांगणात जगज्योती बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला. लिंबोटीची पाणी पुरवठा योजना झाली. लोहा शहरातील मूलभूत सुविधा, रस्ते, नाली, सभागृह हे मागच्या 10 वर्षात कोणत्याही नगराध्यक्षाने केलं नाही. या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षावर व त्यांच्या टीमवर विश्वास ठेवून लोह्यातील जनतेने साथ दिल्यामुळं आणि माझ्या पक्षाचे वरिष्ठ माझ्यासोबत होते सर्वजण होते म्हणून ह्या गोष्टी शक्य झाल्या मला करायला. लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न होता. लिंगायत स्मशानभूमीचा आजपर्यंत जेवढे नगराध्यक्ष झाले त्यांनी आजपर्यंत लिंगायत स्मशानभूमीबद्दल कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. मी नगराध्यक्ष झालो. 12 गुंठे नगर परिषदेच्या माध्यमातून जमीन घेतली. जवळपास तिथं 67-68 लक्ष रुपयाचा निधी आणून तिथं काम पूर्ण केलं. ज्या समाजाला प्राधान्य देण्यात येईल, ज्या घटकांना प्राधान्य देण्यात येईल, लोहा शहरातील सर्व जाती धर्मांना घेऊन मी काम केलेलं आहे. मुस्लिम समाजासाठी खूप काम केलेलं आहे. मुस्लिम समाजाचा दर्गा आणि
मुस्लिम कब्रस्तान आहे तिथं आजपर्यंत जे नगरसेवकांना नगराध्यक्षांना कसल्याच प्रकारची सुविधा दिली नाही. लोहा शहरातील जनतेने मला अध्यक्ष केलं. मी त्या भागात जवळपास 3 कोटी रुपयाचं काम केलं. त्या प्रत्यक्षात आपण बघायचं म्हणत बघू जाऊ आपल्याला तुम्हाला दाखवतो. लोहा शहरातील जनता ही विकासाच्या बाबतीत आमच्या सोबत आहे. लोहा शहरातील जनता ही विकासाच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि यांच्याजवळ दुसरा काहीच मुद्दा नाही. त्यामुळे हा विषय उपस्थित करतायत. त्या भागाचे नेतृत्व केलेले लोकांना भारतीय जनता पक्षानं संधी दिली, यात काही वावगं वाटत नाही असं मला वाटतं.